तर मोठी राज्य भाजपकडे आणि छोटी राज्य विरोधकांकडे शरद पवार यांना ईव्हीएम मॉडेलवरती साशंकता असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। तर घरी बसणार नाही, मी काम करणारा माणूस आहे असा निकाल पाहून एखादा घरीच बसला असता, मात्र मी बसणाऱ्यातला नाही असं म्हणत पवारांनी पुन्हा एकदा संघर्ष करणार असल्याचं म्हटलेलं आहे आणि संघटना उभी करणार, पुन्हा एकदा नव्यानं जोमानं कामाला लागणार असंही म्हटलेलं आहे। हरियाणा आणि जम्मू काश्मीर, त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये भाजपच्या विरुद्ध जे फोर्सेस आहेत आमच्यासाठी, त्या सगळ्यांना यश आलं आणि हरियाणा भाजपकडे गेलं। आता त्याच्यानंतर दुसरी निवडणूक जी झाली, महाराष्ट्राची निवडणूक, ही ठरलेल्या महिन्यापेक्षा एक महिना लेट केली आणि ती यश केली की झारखंडवर गेली। झारखंडमध्ये काँग्रेसचा यश आहे आणि इथं अपयश आहे। त्यामुळे एक लहानसं राज्य यशासाठी आणि मोठं राज्य सत्ताधाऱ्यांच्या लाभासाठी, असं काहीतरी एक वेगळा गमतीदार ट्रेंड दिसतो। म्हणजे उद्या त्याला कुणी म्हणायला नको की या मशीनच्या संबंधी तुम्ही याचं अनुसरण घेता, त्या राज्यात तुमचं राज्य आलं ना तेव्हा हेच मशीन होतं। तर राज्यातील लोकांनी दिलेला निर्णय हा आम्हाला मान्य आहे, त्याचा अभ्यास करून पुन्हा लोकांपुढे जाणार अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे। निकालानंतर पहिल्यांदाच ते मीडियासमोर आले आणि योगींच्या पटेंगे तो कटेंगे या प्रचाराचा मतदारांवरती परिणाम झाला असंही पवारांनी मान्य केलं। त्यासोबतच लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला मतं मिळाली असंही ते म्हणाले। आमची जी अपेक्षा होती तसा हा काही निर्णय नाही, पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आणि त्यामुळे मी माझ्याकडं अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आत्ताची जी व्यवस्था आहे त्याच्या संबंधी भाष्य करू इच्छित नाही। निर्णय लोकांनी दिला। अनेक वर्ष आम्ही सगळे सार्वजनिक जीवनात आहोत असा अनुभव आम्हाला कधी आले नव्हता, पण हा आला तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं व्यवस्था नक्की काय समजून घ्यायला आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहानं लोकांच्या जाऊन उभं राहणं।